तुम्ही मागे म्हणाला होतात की काही लोकांवरती तुमचा संशय आहे, पण नावं कोणाचीच घेतली नव्हती. धनाजीरावांचीच माझ्या भावाला घ्यायची इच्छा आहे. माझं किंवा तुझ्या सासऱ्याचं टेन्शन घेण्यापेक्षा आमच्या राजारामाचं टेन्शन घे. जेव्हा पैशाची अडचण होती तेव्हा काहून याद काढली नाही माझी? आणि आता सरकारी पैसा येऊन राहिला तुझ्याकडे तर माझे आभार मानतो का रे? जर का तुम्ही काम नीट केलं नाहीत किंवा झालं नाही तर काम तुमच्याकडून काढून घेण्यात येईल. एवढे पुरेत? हा पुरतील आई साहेब, लय उपकार झालो. पुरतील एवढं. माई नाटक करत होता ग. दारू प्यायला पैसे हवेत, दुसरं काय? माई आसावरी, असल्या नोकरा चक्रांशी जास्त मोकळेपणाने वागू नकोस ग. इतका भोळेपणा बरा नाही. केव्हा समजणार तुला? माई मला ना कोणावर संशय घ्यायला नाही आवडत. काय करू मी? काही करू नकोस, फक्त थोडीशी सावधपणाने वाग म्हणजे झालं. अरे तुम्ही आलात? तुम्ही नाही, मी एकटेच आले. हर्ष असेल अजून नागपुरातच. काय ना मम्मा, मला राहवलंच नाही. तुला एक गुड न्यूज द्यायची होती. निघून आले. ओ म्हणजे हर्षला मॉलचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर? ही हर्षसाठी गुड न्यूज झाली. त्याचा आपल्याला काय उपयोग? बरं मग? धनाजीराव मानेंनी आपल्या निरंजनला काम द्यायचं कबूल केलंय. काय सांगतेस काय? रिअली? ओह माय गॉड. येस. असं मस्त पैकी बाटलीत उतरवलंय ना मी त्यांना. हा हा. काय ग, कुठे गेला हा घोडा? गेलाय गाव फुंकायला. तू त्याच्यासाठी एवढं करतेस पण त्याला त्याचं काहीच नाही. जाऊ देत ग मम्मा, बागडायचे दिवस आहेत त्याचे. जाऊ. पण प्रियांका, धनाजीरावांकडे नोकरी करायची म्हणजे हे सगळं सोडायला हवं नाही का? बोलेन मी त्याच्याशी, सांगते समजावून. मामा, सगळ्या गोष्टी अगदी आपल्या मनासारख्या घडतायत. सो लेट्स सेलिब्रेट. What's it? लेट्स सेलिब्रेट. हॅलो. हॅलो सावरे, कशी आहेस बेटा? बाबा, बाबा इतक्या उशिरा फोन केला, काय झालं? अगं जेवण वगैरे आटपून बाहेर फोन करायला येईपर्यंत उशीर झाला. बाबा तुम्ही किती दिवस असे एसटीडी बूथ वरून फोन करणार आहात? अगं सावरे, तुला एक खुश खबर देण्याकरता फोन केला. धनाजीच्या मध्यस्थीनं आपल्या शाळेच्या ग्रँटचं प्रकरण कायमचं निकालात निघालंय. आता शाळेचे ग्रँट ठरलेल्या वेळी मिळेल आणि अगदी नियमितपणे. काय सांगता काय बाबा, ही फारच छान बातमी आहे. हो ग. अगं त्या पैशाकरता आपल्याला जे जे काही करावं लागलं ना त्याचा विचार करता. बाबा आता नको त्या आठवणी. चला, एक डोकेदुखी कायमची दूर झाली. हं? सावरी बेटा, हर्षवर्धनांना या सगळ्याचं श्रेय जातं. हो, अगं त्यांच्याचमुळे मी आणि धनाजी पुन्हा एकदा संपर्कात आलो. धनाजी खूप तारीफ करत होता त्यांची. म्हणाला, तुमच्या पोरीनं मोठं नशीब काढलंय, तिला हर्षवर्धनांसारखा नवरा मिळाला. सावरी बेटा, ऐकतेस ना? हॅलो. हो.
हो बाबा ऐकते. बाबा मला द्या, मला बोलायचं. हॅलो ताई. हॅलो ताई, कशी आहेस? छान आहे. तू कशी आहेस? अगं त्या दिवशी काय झालं माहितीये का? एक गंमत झाली. मी तुला त्याच दिवशी फोन करून सांगणार होते, पण बाबा म्हणाले आता राहू दे म्हणून. अगं उमा काकूने ना साबणाच्या पाण्याने लादी पुसली होती आणि नेहा अशी वरून खाली येत होती आणि येता येता 4 पायऱ्यांवरून घसरून खाली पडली. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रंग खेळू चला, रंग उधळू चला, आला आला ग काना. काय करतोस तू? आला आला गपचूप बस ना. अरे माझी पण लवकर जाईल. मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला. हा कोण बेवडा आहे? त्याला उचलून गटारात फेकून दे. साहेब आपला नवीन माळे. ठीक आहे. काय करता तुम्ही? कुठे चाललाय? कुठली नवीन घाण आणली तुम्ही माझ्या घरात? दारू पिऊन तमाशा करतो तो म्हातारा माळी. तुझी चांबडी सोलून काढतो मी. प्लीज प्लीज, त्यांचं वय झालं, त्यांना मारू नका. मी पाया पडते. असावरी एका अनोळखी दारुड्या म्हातारड्या करता तुम्ही भिकारणीसारखे माझ्या पुढे हात पसरताय? तुम्हाला लाज नाही वाटत? एका घरंदाज माणसाची बायको आहात तुम्ही. ही गोष्ट कधी शिरणार तुमच्या मथ्थट डोक्यात? तुम्ही मला हवी ती शिक्षा करा, पण तुम्ही त्यांना मारू नका. पुन्हा जर त्यांनी तमाशा केला ना माझ्या घरासमोर दारू पिऊन, तर याद राखा. काय म्हणालो मी? हर्षा, प्रसाद घे. हॅलो, मी राजाराम पांढरे. गुड मॉर्निंग पांढरे साहेब. व्हेरी गुड मॉर्निंग टू यू मिस्टर हर्षवर्धन भोसले. आता मी काय सांगतोय ते नीट ऐका. नाईक, अर्ध्या तासात ऑफिसमध्ये पोहोचा. काळे आणि उदापुरीलाही बोलवून घ्या. इट्स व्हेरी अर्जंट. 30व्या मिनिटाला आपण माझ्या केबिनमध्ये भेटतोय. अरे हर्षा, हर्षा, माई गेले हे? अगं बघ ना, कुणाचा तरी फोन आला आणि धावत सुटला लगेच. नाश्ता सुद्धा केलेला नाहीये.
ए तुम्ही तुम्ही इथे काय करताय? अहो हं? अहो तुम्ही चहा न घेताच? हा माणूस इथे काय करतोय? हा हेच ना ते आपले नवीन माळी. मी नाही का म्हटलं तुम्हाला ते दाराशी आले ते काम द्या म्हणून. आत्ता घाईत आहे मी, नंतर बघतो काय ते. काय उदापुरे काय झालं असेल? साहेबांनी असं अर्जंट अचानक बोलवलं. काही लफडं वगैरे नाही ना? मला माहीत नाही कळेल. साहेब आता येतील तेव्हा कळेल. हा असा फोन आला की मी नेहमी मार खायची तयारी ठेवून असतो. तुम्ही सुद्धा तुमचं मन घट्ट करा बस. मी एवढंच सांगू शकतो, बाकी काय. असं घाबरवू नका हो. आम्ही हार्ट पेशंट आहे. त्या अँझायटीमुळे हार्ट अटॅक वगैरे आला ना. काही मरत नाही हो तुम्ही मॉल पूर्ण केल्याशिवाय. आणि काळे जरी मेलात ना तरी साहेब तुम्हाला यमाच्या दरबारातून उचलून आणतील. ही असली मस्करी नका करू. मी माझ्या कामामध्ये परफेक्ट आहे. काय होता पुरे? आणि तरीही सगळ्यात जास्त तुम्हीच फतफतताय. माणसाचे ग्रह खराब असले ना की काही सांगता येत नाही. तुमचे ग्रह सध्या तेजीत आहेत काळे. अहो म्हणून तर तुम्हाला हे काम मिळालं. एक मिनिट, माझा सिक्स सेन्स मला सांगतोय साहेब एव्हाना ऑफिस पाशी येऊन थांबले असते. आता ते गाडीतून उतरून लिफ्ट पर्यंत आले. लिफ्ट आता आपल्या मजल्यावर थांबली. आता ते बाहेर पडून लांब लांब पावलं टाकीत केबिनच्या दिशेने येत आहेत. आणि हे आले. मस्करी कसली करताय? हा, मी आलो हलकावून. कुठे चाललात तुम्ही? नाही, आत या. बसा. ही अर्जंट मीटिंग मी हे सांगण्याकरता बोलवली आहे की आपल्या मॉलचं भूमिपूजन आपल्याला परवा करायचं आहे. पांढऱ्यांचा फोन आला होता. धनाजीरावांच्या मते परवाचा दिवस सगळ्यात चांगला आहे. बाबा यशस्वी हो. आणि अगं तिथे नीट उत्तर दे. अगं तू कालपासून 10 वेळा सांगून झालंय. बरोबर सांगते ती. घरात हुशारी केल्यासारखी बोलते सची, तिथे बोलू नकोस. बाबा मी पोलीस इन्स्पेक्टरचा इंटरव्ह्यू द्यायला चालले. तिथे हुशारी करणाऱ्याला जास्त मार्क मिळतात. कळलं? आई ते मी एवढ्या लवकर काय झाडू मारायला जायचं तिकडे? इन्स्पेक्टरच्या इंटरव्ह्यू चालेस का झाडूवालीच्या? मी काकांना खाली नमस्कार करायला चालले, नंतर मी जाणार आहे पुढे. का आमचे आशीर्वाद पुरत नाहीत तुला? काका कशाला पाहिजे? मी कोणाला नमस्कार करावा हे तुम्हीच ठरवायचं का? जास्त शहाणपणा करू नकोस तू. इन्स्पेक्टर व्हायचेच अजून थोबड फोडून टाकेन तुझं. माझं काय समजतं तुला? काय करताय? काय करताय? काय शोध घ्या. हातून निघ. जा बाळाने जा. तुम्ही पण ना अतिरेक करता प्रत्येक गोष्टीचा. ही दीड छाणी काय करते? प्रत्येक वेळेला माझ्या जखमीवर मीठ चोळते. काका काका काका. पुरी आता ती गेलीये. मी आंघोळीला जाते. प्लीज इथे तमाशा करू नका प्लीज.
हॅलो, नागपूरहून धनाजीराव माने बोलतोय. धनाजीराव माने? जरा रघुनाथाला फोन देता का? हो हो. दादा हॅलो 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 साहेब, इथे ना डिस्टर्बन्स आहे साहेब. धनाजीराव माने दादाला? उदापुरे, पेंडॉलवाले, केटरर्स, बाकी सगळी हॉस्पिटॅलिटीची कामं तुमच्याकडे. गलथानपणा अजिबात चालणार नाही. तिथे आलेल्या एकाही पाहुण्याला त्रास होता कामा नये. आणि हां, मेनू ठरवण्याच्या आधी मला विचारायचं, अख्ख्या विदर्भातले सगळे न्यूजपेपर्स, चॅनल्स, हिंदी, गुजराती, मराठी, इंग्लिश, सगळीच्या सगळी माणसं मला परवा साईटवर असायला हवीत. काळे, मॉलचं एक अप टू डेट मॉडेल मला हवंय प्रेझेंटेशन करता. निघा तुम्ही. तुम्ही थांबा नाईक, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तू काय करतोयस इथं? धनाजीराव मानेंचा फोन आला होता. कट झाला केला, म्हणजे त्यांचा कुठल्याही क्षणी परत फोन येईल तेवढ्यात तू. त्याच्याशी तुझा काय संबंध? दादा, तुझ्याशी तर संबंध आहे ना माझा. त्यांचा फोन येईल कुठल्या क्षणी, तेवढं तू प्लीज उचल. तुझा फोन मी का वापरू? हॅलो हॅलो. धनाजीराव साहेब, हा धनाजीराव, धनंजय मोहिते बोलतोय मी. मगाशी फोन चुकून कट झाला. हां हो दादा आहे. हां बोला ना दादा प्लीज. हॅलो धनाजी, मी रघुनाथ बोलतोय. पांढरीचं काय झालं साहेब? म्हणजे मी त्याची अख्खी कुंडली काढून तुम्हाला सांगतो असं मला म्हणाला होतात. होय साहेब, म्हणजे मी माणसं कामाला लावली आहेत, पण विशेष असं अजून तुम्हाला जमत नसेल तर मला सांगा, मी दुसऱ्या कोणाला तरी सांगतो. नाही साहेब, मला अजून एक काही दिवस द्या. आठवडा चालेल साहेब.